जय भीम. आपणा सर्वांचं सार्वभौम राष्ट्र या दैनिकामध्ये आणि यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज या ठिकाणी आपणासोबत चर्चा करण्यासाठी आदरणीय प्राध्यापक वर्षाताई गायकवाड, ज्या काँग्रेसच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत, त्या आपल्याशी दिलखुलास गप्पा करणार आहेत. तर चला आपण ताईंशी संवाद साधूया. सर्वप्रथम सगळ्यांना जय भीम. ताई, सध्याच्या 2024च्या इलेक्शनकडे आपण कसं बघता आणि आपल्या पक्षाचा अजेंडा काय आहे? सध्याच्या इलेक्शनकडे मी सातत्याने माझ्या भाषणातून पण सांगते आणि जिथे जिथे मला टेलिव्हिजनवरती विचारलं जातं तिथे सुद्धा मी सांगत आहे की यावेळचं इलेक्शन हे फक्त इलेक्शन नाही आहे, तर यावेळचं इलेक्शन ह्या देशाला दिशा देणारं इलेक्शन आहे. यासाठी मी बोलते कारण ज्या तऱ्हेने आज लोकशाहीवर मोठ्या प्रमाणामध्ये घाला घालण्याचं काम चालू आहे, या देशामध्ये आज लोकशाही आहे का हा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान या देशामध्ये आहे का नाही हा एक प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे. कारण आपण बघतो की बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून 4 स्तंभ निर्माण केले, प्रत्येकाचे अधिकार पण दिले आणि प्रत्येकाला चौकट पण त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम बाबासाहेबांनी केलं. दुर्दैवाने आज आपण बघतो की जी पार्लमेंट असते किंवा जे लोकप्रतिनिधी असतात, आज त्यांच्यावर किती मोठ्या प्रमाणामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले मी सांगायची गरज नाही. आज एका मंचकावर दिसणारा लोकप्रतिनिधी उद्या दुसऱ्या मंचकावरती दिसू शकतो, अशी लोकांची भावना झालेली आहे. म्हणजे पक्षाची एकनिष्ठता, पक्षाची विचारसरणी हे आता कुठेतरी मागं पडून गेले की काय, हा एक प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरा, आपल्याला माहिती आहे की ज्या स्वायत्त संस्था होत्या, आज ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा वापर हा फक्त विरोधकांवर होतोय. आणि याची स्वायत्तता आहे का? म्हणजे एखाद्या शाखेमध्ये RSSच्या किंवा जर एखाद्या भाजपाच्या ऑफिसमध्ये ठरवण्यात येत असेल की कोणाला उद्या ईडीची नोटीस पाठवायची, तर त्यांची स्वायत्ता आहे का हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आणि म्हणून ही चौकट पण तोडण्याचं काम झालं ब्युरोक्रेसीची. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जे न्यायव्यवस्थेमध्ये काम करणारी मंडळी होती ती आता आपण बघतो आहोत की राजीनामा देतात आणि मग लगेच भाजपाच्या तिकिटावर उभे राहतात आणि संसदेमध्ये इलेक्शन निवडून येऊ काही भावना ठेवत असतील. तर आज न्यायव्यवस्थेवर प्रश्न निर्माण झालेले आहेत. पत्रकारितेबद्दल तर आता तुम्हाला मी काही सांगायची गरजच नाही. आता लोक काय काय नावं द्यायला, कुठला मीडिया, हा मीडिया, तो मीडिया. म्हणजे या ठिकाणी 4ही स्तंभाचं अस्तित्व त्यांनी जे आहे ते संपुष्टात आणलेलं आहे. त्यांची स्वायत्ता संपुष्टात आणलेली आहे, त्यांची चौकट मोडण्याचं काम झालं आणि त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये यांनी घाला घालण्याचं काम केलं आहे. त्यामुळे यावेळेचं जे इलेक्शन आहे, मी सातत्याने सांगते, हे इलेक्शन हे भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतातले लोक, यावेळी लोकांना ठरवावं लागेल की हे इलेक्शन लढताना आपण कुठली भूमिका घेऊन गेलं पाहिजे. आज जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. एका ठिकाणी पक्षासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बॉन्ड येत आहेत आणि ज्या शेल कंपन्या आहेत किंवा आता केजरीवालांना अटक करायची आणि ज्याने त्यांच्याबरोबर केले त्याच्याकडून बॉन्ड घ्यायचा, ही कसली भूमिका असू शकते? ज्या कंपन्या बिलकुल प्रॉफिटमध्ये नाही आहेत, ज्यांना काही प्रॉफिट नाही, त्यात 5 पट 10 पट पैसे देत आहेत बॉन्डच्या माध्यमातून इलेक्शनच्या बॉन्डमध्ये. तर ही जी भूमिका आता नव्याने यायला लागली आहे, त्यामुळे जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे. ही लोकशाही विरुद्ध दहशतशाहीची, आपल्याला माहिती आहे की हुकुमशाहीची, हिटलरशाहीची लढाई आहे. आणि जसं मी तुम्हाला सांगते, ही भारतीय संविधान वाचवण्याची लढाई आहे. कारण त्यांच्याच एका खासदाराने सांगितलेलं आहे की आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये येऊ त्या या देशाचं संविधान बदलण्याची भाषा केलेली आहे. एवढंच नाही तर त्यांच्या देशाच्या प्राईम मिनिस्टरचे आर्थिक मसुदा सल्लागार समितीच्या अध्यक्षांनी सुद्धा त्यावेळी ते स्टेटमेंट केलेलं होतं की 50 वर्ष झालं. याच्या आधी सुद्धा अरुण शौरीने केले, अनुपम खेरने केले. ही सगळी मंडळी बरोबर भाजप आणि RSSशी कशी संबंधित असतात हा एक प्रश्न आहे. त्यामुळे त्यांची विचारसरणी मनुवादी आहे, आपली विचारसरणी ही लोकशाहीवादी आहे, आपली विचारसरणी संविधानवादी आहे. त्यांची विचारसरणी ही धनदानग्यांना मदत करणारी आहे, आपली विचारसरणी सर्वसामान्यांना मदत करणारी. आणि त्यामुळे हे इलेक्शन या देशाच्या इतिहासामध्ये मला माहिती आहे जातीवाद, धर्मवाद करण्याचा प्रयत्न चालला आहे. लोकांमध्ये विविध तऱ्हेने कसं भांडणं लावता येईल, समाजामधला सलोखा कसा कमी करता येईल, यासाठी ते प्रयत्न करत असताना यावेळेचं इलेक्शन ठरवणार आहे की तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी आम्ही सगळे एक आहोत. या देशाची एकता, अखंडता अबाधित राहील आणि हे इलेक्शन या देशामधली लोकशाही पुन्हा पुनर्जीवित करेल. कारण मला भीती आहे की या इलेक्शन नंतर जर हे पुन्हा निवडून आले तर येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन होणार की नाही होणार, हा एक महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. ताई, आता अलीकडेच महविवामध्ये वंचितचा प्रवेश होणार होता. नेमकं काय घडलं? कुठे माशी शिंकली? हे बघा, हे जर
खरं तर मी माझ्या सगळ्या मुलाखतीमधून मी हात आणि पाय जोडून बाळासाहेबांना विनंती केली. मी प्रत्येक वेळेला सांगितलं की बाळासाहेब तुमच्या मी पाया पडते, पण या वेळेला तुम्ही हे इलेक्शन लढत असताना कुठल्याही तऱ्हेने आपल्या मताचं विभाजन करून ते भाजपाला फायदा होणार नाही ही भूमिका आपण ठेवली पाहिजे. ही माझी त्यांना नम्र विनंती होती. यासाठी होती कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर नातू ते आहेतच, पण त्याचबरोबर समाजाचे सुद्धा आमच्या सगळ्यांचे जे आहे ते नेते आहेत आणि त्यामुळे समाजाला दिशा देण्याचं काम आम्हा सगळ्यांना करावं लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका माझी यासाठी आहे की उद्या समाज आणि आमच्या समाजामधली तरुण पिढी उद्या आमच्याकडे बघतायत, त्यांचं भविष्य ठरवण्याची जबाबदारी आमच्या सगळ्यांवरती. आणि अशा वेळेला ज्या वेळेला आपण बघतो की एक मनुवादी शक्ती बसलेली आहे, दडपशाही हिटलरवादी शक्ती त्या ठिकाणी बसलेली आहे, ज्याचा मी पहिल्या उत्तरात उल्लेख केला. माझी अपेक्षा अशी होती की या वेळेला त्यांनी महाविकास आघाडीमध्ये येऊन, कारण शेवटी असं आहे की वर्षा गायकवाडला तिकीट मिळालं का नाही मिळालं हे महत्त्वाचं नाही आहे. महत्त्वाचं हे की यावेळी संविधान वाचलं पाहिजे. आणि म्हणून त्यांना 6 सीटा दिल्यानंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर मला ही अपेक्षा होती की ते आता या वेळेला महाविकास आघाडीमध्ये येतील आणि महाविकास आघाडीला जे आहे ते मदत करण्याचं, सहकार्य करण्याचं काम करतील. कारण त्यांनाही माहिती आहे की या देशावरती कायच मोठं संकट येत आहे. संविधान वाचलं पाहिजे सगळ्यांची त्यामागची भूमिका आहे. म्हणून समाजाचे नेते म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना सातत्याने विनंती करण्याचं काम केलं. मला माहीत नाही की माशी कुठे शिंकली हे मला माहीत नाही, पण 6 सीटा घेऊन आमची इच्छा होती की त्यांनी सुद्धा खासदार बनावं. आमची तर इच्छा होती सुजयने सुद्धा खासदार व्हावं, सुजितने सुद्धा खासदार व्हावं, का नाही व्हावं. पण या सगळ्या भांडणामध्ये, या सगळ्या लढाईमध्ये मी एक प्रश्न विचारू की याचा फायदा कोणाला होणार आहे? अर्थातच मनोवाद. अर्थातच याचा फायदा भाजपला होणार आहे. जो मागचा इतिहास जर आपण बघितला 2019चा, तर आपल्याला एक गोष्ट सांगायला पाहिजे की 2019च्या इतिहासामध्ये 15 ते 16 सीटा हे सर्वांना माहिती, जग जाहीर आहे की या कशामुळे हारल्या. आणि त्याचा फायदा कुठे झाला का? काँग्रेसला किंवा वंचित आघाडीला झाला का? MIM ला झाला का? नाही झाला हो. तो फायदा भाजपाला झाला. त्यामुळे मला एकच कळतं या ठिकाणी की आज आमचं संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे. आज आमच्या मुलाच्या स्कॉलरशिप बंद केलेल्या आहेत. आज आमचे 5 वर्ष झाले पुरस्कार होत नाही आहेत. आज आमच्या UGCच्या माध्यमातून आणि मेडिकल एज्युकेशनच्या माध्यमातून रोस्टर बंद करण्याचं काम चाललेलं आहे. आज पब्लिक सेक्टरमधल्या सगळ्या गोष्टी बंद करून प्रायव्हेटायझेशन करायचं काम चाललं आहे, ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आरक्षण आमचं धोक्यात आलेलं आहे. आज आमचा प्रश्न झालेला आहे की देशाच्या संविधानाच्या माध्यमातून आम्हाला मिळालेली समता, बंधुत्व, न्याय, स्वातंत्र्य धोक्यामध्ये. अशा वेळेला सगळ्यात मोठी प्रायोरिटी काय असली पाहिजे? म्हणजे मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा की माझे वडील मंत्री असताना सुद्धा माझ्या वडिलांना पक्षाने तिकीट नाही दिलं, पण माझ्या वडिलांनी पक्ष नाही बदलला. पक्षाशी वफादारीने काम केलं आणि पुढच्या 5 वर्षांनी तिकीट घेतलं. शेवटी सत्ता येत असते, सत्ता जात असते. आपण उत्तरदारी आणि उत्तर देणारे कोणासाठी आहोत? तर आपण उत्तर देणारे समाजाला, आपण उत्तर देणारे आपल्या तरुण पिढीला. आज आम्ही बघतो की ज्या तऱ्हेने आपला मुलगा घोड्यावर बसला तरी त्रास आहे. त्या उत्तर प्रदेशमध्ये बघितलं, उन्नाव आणि हाथरस बघितलं, आम्ही मुंबईमध्ये बघितलं, त्यामध्ये त्या मुलाची संकेतची झालेली घटना बघितली. उत्तर प्रदेशमध्ये बघितलं 12 वर्षाचा मुलगा कटआउट लावते म्हणून त्याला गोळी मारली पोलिसांनी. म्हणजे ह्या ज्या ॲट्रॉसिटीच्या घटना चालल्या आहेत, आज महिला ॲट्रॉसिटीच्या मणिपूरसारख्या घटना चालल्या आहेत. आज तुम्ही सांगा बीडमधली घटना झाली आदिवासी महिलेवरती. म्हणजे यामध्ये तुम्ही आज बघा एका पक्षामध्ये आदिवासीवरती एक म्हणजे सॉरी टू से लघु शंका करतो, नंतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्याला करतात. म्हणजे तुम्ही आम्हाला समजलंय काय? म्हणजे मध्य प्रदेशमध्ये ती घटना जर बघितली तुम्ही, आदिवासी माणसाबरोबरची ती घटना, हे काळीमा फासणारी घटना आहे. आणि मग अशा वेळेला या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण बघतो की आमचं तुम्ही पैसे का दिले नाही विद्यार्थ्यांना, तर ते पैसे अकाउंटमध्ये मुलाच्या द्यायचे का ते पैसे DBT म्हणून कॉलेजला द्यायचे? म्हणून तुम्ही मुलांची 1-1 वर्ष फी स्कॉलरशिप वाढवता. आणि बाबासाहेबांनी तर आम्हाला शिका संघटित म्हणून संघर्ष करा म्हणून शिकवले. वर्षा गायकवाड या ठिकाणी बसली कारण बाबासाहेब होते आणि क्रांतिवती सावित्रीबाई फुले होत्या आणि शिक्षण घेतलं म्हणून इथं पोहोचलोय. म्हणून तर आम्हाला सांगणं आहे की आमचं तुम्ही शिक्षण बंद करा, आमचं तुम्ही प्रायव्हेटायझेशन करून आरक्षण बंद करा. तुम्ही रोस्टरच्या माध्यमातून जे आम्हाला आरक्षण मिळत होतं ते तुम्ही सगळ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमधून बंद केलं, मेडिकल युनिव्हर्सिटी बंद करण्याचं तुमचं काम चालू आहे. मग अशा वेळेला ही लढाई कोणाशी आमची? बरोबर. ताई, आपलं म्हणणं जरी बरोबर असलं तरी आंबेडकरी समाजामध्ये अशी भावना आहे की सगळेच प्रस्थापित पक्ष, मग ते काँग्रेस असेल, BJP असेल किंवा आणखी कोणी, हे आंबेडकरी समाजाचा फक्त मतांपुरता वापर करतं. आणि याच्या बाबतीत खूप नाराजी आहे या समाजामध्ये. त्यांचं असं म्हणणं आहे की खैरलांजीसुद्धा घडलंच की त्यावेळेस, आणि ज्यावेळेस खैरलांजी घडलं
त्यावेळेस त्या गावाला म्हणजे तंटामुक्त गाव म्हणून देण्यात आलं. तर या बाबतीत आपण काय म्हणाल? नाही, तुम्ही जो खैरलांजीचा विषय काढला त्यावेळी मला आठवतं मी फर्स्ट टाईमचे आमदार होते आणि माझं तुम्ही जर त्यावेळेचं भाषण बघितलं असेल तर त्यावेळेच्या सरकारमध्ये आम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार होतो, पण माझं तुम्ही भाषण ऐका, मी पूर्ण सरकारच्या विरोधामध्ये भाषण केलं होतं त्यावेळेला. त्याच्यानंतर एक पत्रकार परिषद झाली होती, त्या पत्रकार परिषदमध्ये सरकारच्या विरुद्ध बोलण्याची भूमिका मी केली होती की ही जी घटना आहे ही माणुसकीला काळिमा भासणारी घटना आहे. एका मुली आणि एका कुटुंबाला तुम्ही सर्वांनी उद्ध्वस्त त्या ठिकाणी केलं, त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका आम्ही त्यावेळी मांडली. आणि तुम्हाला माहिती म्हणून सांगते, त्यावेळेलाच मी असेन, नितीन राऊत असतील, बाकी समाजाचे आमच्या काँग्रेस पक्षाचे नेते असतील, सगळ्यांनी सरकारच्या विरुद्ध मोर्चे पण काढले. त्यामुळे ही भूमिका नाही आहे. आज आम्ही बघतो, आज आहे का भाजपामध्ये एका आमदाराची बोलायची हिंमत? बरोबर, मला सांगा ना तुम्ही. आज भाजपाचा एक आमदार सांगा जो नरेंद्र मोदींना सांगतो की तुम्ही चूक बोललेला आहात. आज आहे का एखाद्याची हिंमत की देवेंद्र फडणवीसना म्हणतील की तुम्ही चूक बोललेला आहात, सरकारमध्ये चूक झालेलं आहे. जे बीडमध्ये घटनेमध्ये झाली, किती आमदारांनी बोलले बीजेपीच्या? बरोबर. मला सांगा, आता संकेतबद्दल झालं, आम्ही बोललो उठून की या व्हिडिओच्या माध्यमातून जो व्हिडिओ बाहेर आला, ज्या तऱ्हेने त्याच्यावरती कारवाई झाली, ज्या तऱ्हेने त्याच्यावरती हल्ला झाला, त्याच्यावरती न्याय मिळाला पाहिजे त्या मुलाला. का नाही भाजपाचा एक आमदार उठला? एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता मधल्या काळामध्ये सगळे मोर्चे निघाले, समाजामध्ये जे एक तणावाचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, का नाही भाजपाचा एक आमदार बोलला? मला सांगा, भाजपाच्या झाल्यापासून ह्या 10 वर्षात मला सांगा विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती किती कारवाई झाल्या, किती कारवाई त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांवर झाल्या किंवा सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांवर झाल्या? उलट आमच्यामधून तिकडे जे गेले ते स्वच्छ झाले. बघा, काँग्रेसमध्ये विलासरावांवर आरोप झाले, अशोक रावांवर आरोप झाले, त्यावेळी त्यांना त्या पदावरून म्हणजे बाहेर काढण्याचं काम झालं. असं नाही झालं. कलमाडीवर आरोप झाले, त्यांच्यावर चौकशी झाली. ही काँग्रेसची परंपरा आहे. मी तुम्हाला सांगते, असं नाही विचार केला की काँग्रेसचे आमदार आहेत, काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत किंवा काँग्रेसचे खासदार आहेत. लोकांनी ज्या ज्या वेळेला प्रश्नचिन्ह उपस्थित केली त्या वेळेला त्या माणसाची चौकशी करण्याचं काम झालं. आज प्रश्नचिन्ह एवढे निर्माण झालेत, किती लोकांवरती कारवाई होते, किती लोकांची चौकशी होते. अबे आता 840 कोटीचा तर तुमचा क्लोजर रिपोर्ट गेला. तुमचा काय म्हणतात त्याला, ते अजितदादावरचा कुठला तो होता 70,000 करोडचा. आम्ही नाही बोललो नॅशनल करप्ट पार्टी, मोदी बोलले नॅशनल करप्ट पार्टी. आता क्लोजर रिपोर्ट गेला, आता भुजबळ साहेबांचा क्लोजर रिपोर्ट गेला. मग मला एक गोष्टी सांगा, मग आमच्याकडे असताना ते खराब असताना तिकडे गेल्यावर चांगले होतात का, स्वच्छ होतात का? आणि एकही बीजेपीचा आमदार मला सांगा, एक समाजाच्या बाबतीमध्ये बोलताना एकही मला बीजेपीच्या आमदारांनी बोलताना दाखव, एकनाथ शिंदेच्या लोकांनी बोलताना दाखव. निश्चितच ताई, हा फरक तर आहेच आणि जनता बघते. मला पूर्ण खात्री आहे की जनता हे सर्व बघून योग्य तो निर्णय घेईलच. आता आपण थोडंसं आपल्या मतदारसंघातून जी धारावी आहे, त्या धारावीच्या विकासाच्या बाबतीत जो काही खेळ चाललेला आहे, खरं म्हणजे हा भयानक खेळ आहे. याविषयी आपण जरा प्रकाश जो. तेच तुम्हाला सांगते ना की मला भाजपाच्या एखाद्या आमदाराने अडाणीच्या विरुद्ध बोलायला सांगा, जास्त नका लांब जाऊ. बरोबर. हां, सांगा ना. बरं, आता अडाणी तर काय देशाचे प्राईम मिनिस्टर नाही आहेत किंवा भाजपाचे सदस्य नाही आहेत ना. अडाणी तर विकासक आहेत, बिझनेसमॅन आहेत. म्हणजे मी तर काही लोकांना काल बोलले की ज्या वेळेला उत्तर मुंबईच्या आमच्या कॅन्डिडेटने भाजपाच्या पियुष गोयल यांनी सांगितलं की आता ते तर केंद्रीय मंत्री, भाजपाचे सिनियर मोस्ट नेते, जर भाजपाचे सिनियर मोस्ट नेते असे म्हणतात की झोपडपट्टीवाल्यांना त्या कोरबा आपल्या त्या मिठागरं जे आहे तिथं आम्ही आता घरं बांधून देणार आहे, तुम्ही कोण बोलणार आहे? अन्याय आहे त्यांच्यावर, तुम्ही कोण बोलणार आहे? बरोबर. पहिलं तर गोष्ट अशी आहे की झोपडपट्टीला तिथंच घर मिळालं पाहिजे म्हणून ते SRAची योजना आली आणि बाकीच्या योजना आल्या ना SRDच्या माध्यमातून त्याल्यानंतर. पण तुम्ही काय सांगताय की त्यांना आम्ही मिठागरामध्ये देणार. याचा अर्थ यांची भूमिका काय बघा. ज्या धारावीचा तुम्ही उल्लेख करताय किंवा गणपत पाटलाचा नगराचा मी उल्लेख करू इच्छिते, हे सगळ्या लोकांना ते बाहेर पाठवण्याचा का प्रयत्न करतात? का तर ह्या जमिनी मोक्याच्या ठिकाणी आहेत आणि या जमिनीची किंमत सोन्यापेक्षा जास्त आहे. मग आता सोन्याची किंमत आहे ती आपल्या मित्राला मिळाली पाहिजे. बरोबर. आज दुर्दैवाने असं झालेलं आहे देशामध्ये, मी बोलले काल, एअरपोर्ट इंटरनॅशनल होऊ शकतो एका लग्नासाठी एका दिवसामध्ये, पण गरीब माणसासाठी त्या ठिकाणी घर बांधून देण्याबद्दल बोलण्याची गोष्टी बोलत नाही आहेत. आज मला सांगा कोणी त्यांच्या विरोधात येऊन बोलतोय का? पण आम्ही बोलतोय. का बोलतोय? तुम्ही जे बोलताय ना प्रश्न की काँग्रेसवाले का भूमिका, आम्ही आमची भूमिका परखडपणे मानतो कारण आमची जनतेसाठी आम्ही मांडतोय. तुम्ही सगळे विकास नियमावली अडाणीसाठी चेंज केली,
तुम्ही तुमचे सगळे DC रूल त्यांच्यासाठी चेंज केले, त्यांच्यासाठी तुम्ही रेडिडेटनर पण 90% करण्याचं परवानगी दिली त्यांना. तुम्ही आता मी सांगते मुलुंड असेल किंवा या ठिकाणचं जमीन आहे मिठागरचं जमीन आहे तुम्ही देण्याचा निर्णय घेतला. पण आमचं म्हणणं आहे की आमची लोक तिकडे का जातील? 7 लाख लोकांना ते त्या ठिकाणी बाहेर नेण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळपास 1.25 लाख घरं आहेत ती. मला सांगा तुमच्या 25 तारीख हॉटेलमध्ये किंवा तुमच्या 25 तारीख मॉलमध्ये तुम्हाला आमची लोक नको? मग जमीन आमची, घर आमचं, न्याय आमचा, हक्क आमचा, तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला? बरोबर आहे. तुमचा काय संबंध? तुम्ही मुंबईसाठी काय केलंय? तुम्ही आमच्यासाठी काय केलंय? किती आमच्या गरीब विद्यार्थ्यांना मदत केली? किती घरं बांधण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत केली? काहीच केलेलं नाही. का तर आम्ही BKCच्या बाजूला आहोत हे आमचं सुदैव आहे की दुर्दैव आहे आता आम्हाला प्रश्न वाटायला लागला. BKCच्या बाजूला आहोत ना, दुसरी BKC करायची म्हणून त्यांची नजर आमच्यावरती. पण त्यांच्यासाठी ती BKC 2 जरी असेल तरी आमच्यासाठी धारावी आहे. धारावीला जर कोणी बनवलं तर धारावीच्या जनतेने बनवलंय. आज तिथे बघा कुठला छोटा उद्योग चालत नाही. लेदर चालतं, गारमेंट चालतं, पॉटरी चालतं, चिप्स बनवले जातात, त्या ठिकाणी पापड बनतात, लोणचे बनतात. सांगा ना कुठला व्यवसाय आमच्याकडे होत नाही? रिसायकलिंग चालतं, सर्व प्रकारचे. 100 कोटी रुपये आम्ही मुंबईला देतो महसुलीमध्ये त्या छोट्या छोट्या व्यापाराच्या माध्यमातून. आम्ही काय गरीब नाही. तुम्ही आम्हाला बोलणार जावा मुलुंडला, तुम्ही आम्हाला बोलणार जावा देवनारला, तुम्ही बोलणार आम्हाला कोरबा बेटा, तुम्ही कोण ठरवणार? आम्ही नाही जाणार. आमची एकता ही आमची ताकद आहे. आणि म्हणून त्यांनी आता नवीन सर्वे सुरू केला आहे. तो सर्वे पण आमच्या सेक्टर 6, धारावी सेक्टर 5 आहे. मला माहिती आहे 6वा सेक्टर कुठून आणला बरं? कसा आणलाय? नोटीसी द्यायच्या लोकांना रेल्वेच्या माध्यमातून. 1.5 वर्षापूर्वी नोटीस दिल्या आहेत, तर अजून एकदा नोटीस द्यायच्या आणि घाबरून लोकांकडून सर्वे करायचा. बरं DRP मध्ये माणसं किती आहेत आणि आता सर्वे कोण करतंय ह्याची पण चौकशी करायला पाहिजे नाही? पण आज हिंमतच नाही आहे. मला सांगा सरकारी अधिकारी कोण त्यांच्या विरोधामध्ये बोलतोय का? जेव्हा त्या फाईलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या फाईलमध्ये स्वतः त्यांनी सांगितलंय की हे TDR जो नवीन बनलेला घोटाळा आहे हा खूप मोठा घोटाळा आहे आणि हा शासनाला आणि उद्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे तो त्रासामध्ये आणू शकतो, तो असंविधानिक आहे. हे माझं वर्ड नाही आहे, हे UD डिपार्टमेंटचं वर्ड आहे त्या फाईल. बरोबर आहे. पण अशा वेळेला अशी गोष्ट का करता जी असंविधानिक आहे किंवा जी बरोबर नाही आहे? फक्त यासाठी की आपल्या मित्राला मदत झाली पाहिजे. अशीच एअर इंडिया कॉलनीमध्ये जर जाऊन माहिती घ्या आपल्या लोकांची माहिती. त्या एअर इंडिया कॉलनीमध्ये पण जीविकेकडे होता तेव्हा तो बोला मी घर देतो. ह्यांच्याकडे अडाणीकडे आल्यावरती आता खरं तर लोकांनी बोललं पाहिजे, लोकांनी समजून घेतले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये मुंबईचा बादशाह आणि मुंबईचा रिअल इस्टेटचा किंग कोण होईल? तो अडाणी होईल. नाही बरोबर आहे ताई तुमचं. अहो लोकांचे ऐका माझं, लोकांच्या काय म्हणतात त्याला, घरातलं लाईट कापायचं, लोकांचं पाणी बंद करायचं, लोकांचे पॅसेजेस बंद करायचे, एअर इंडिया कॉलनीमधल्या लोकांना त्रास द्यायचा, ही कसली भूमिका हो? म्हणजे तुम्ही लोकांचे प्रतिनिधी आहात की एका माणसाचे प्रतिनिधी आहात? 1-2 बिझनेसमॅनच्या घशात संपूर्ण जमीन घालण्याचा हा जो डाव आहे यावर ताईंनी खूप चांगला प्रकाशझोत टाकलेला आहे. ताई तुम्हाला आणखी एक गोष्ट विचारायची आहे की आपला देश स्वतंत्र झाल्यापासून मॅक्झिमम काळ आपण सत्तेमध्ये होता, आपला पक्ष सत्तेमध्ये होता. त्यावेळेस परकीय असणाऱ्या इंग्रजांनी सायनपर्यंत असणाऱ्या मुंबईसाठी 8 मोठे मोठे हॉस्पिटल बांधले. त्याच्यामध्ये KM असेल, JJ असेल, GT हॉस्पिटल असेल, अशा 8 मोठे हॉस्पिटल आहेत. मग तशा पद्धतीचं आजच्या तारखेला सरकारी हॉस्पिटल मोठं एकही उभं राहिलेलं दिसत नाही. हा नंबर 1. नंबर 2, ज्या वेळेस या देशाचा बजेट बनतो त्या बजेटमध्ये आमचा जो SC ST OBC आणि आदिवासी वर्ग आहे त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये कधीही वाटा दिले गेलेला नाही आहे. याविषयी जरा आपण प्रकाशझोत टाकला तर बरोबर होईल. पहिलं तर असं आहे की मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं या देशामध्ये काँग्रेसने काय केले हा जर इतिहास काढला तर आज सगळ्या जी संस्था बनलेली आहेत, शिक्षण संस्था असतील, मेडिकल संस्था असतील, रेल्वे असेल किंवा आता आपण जेही बघतोय ते सगळं काँग्रेसने केलेलं आहे. इवन काल परवा त्यांनी जो उद्घाटन केलेला सेतू आहे ना, तो नावाशिवापासून ते शिवडी, तो काय त्यांनी नाही बांधला आहे. किंवा हा कोस्टल रोड पण कोणाची संकल्पना आहे हे मी सांगायची गरज नाही, कोणी सुरुवात केली. त्यामुळे आज उद्घाटन जरी कोणी काही एका 1.5 वर्षात बनलेली कामं नाही ती, त्याला किती वर्ष लागतात कामं बनायला हे मी सांगायची गरज नाही आहे. त्यामुळे काँग्रेसने काय केलं हे मी सांगायची गरज नाही. बघा काँग्रेस जेव्हा मनमोहन सिंग होते तेव्हा त्यांनी JJ हॉस्पिटलला 100 कोटी दिले, मुंबई विद्यापीठाला 100 कोटी दिले आणि त्यावेळेला त्यांनी जे आहे त्या ब्रिनस्टोन प्रकल्पासाठी सगळे खरं काम ते महानगरपालिकेचं. त्या 50 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी लाईन बांधल्या होत्या, त्याला पाणी तुंबलं होतं ज्यावेळेला 26 जुलैला, त्यावेळी त्यासाठी पैसे दिले त्यांनी.
तर काँग्रेसने काय दिलं ना, मग खूप मोठा इतिहास आहे, खूप मोठे भाषण देशाचा बराच विकास केलेला आहे, काय नाही केलं तरी मान्य आहे. काय नाही केलं तरी पब्लिक सेक्टर निर्माण केले ना तुमचे, हे मान्य आहे. आज तुमची एअर इंडिया आहे, तुमची रेल्वे आहे, तुमची सगळ्या गोष्टी, तुमची LIC आहे, तुमची SBI आहे, RBI आहे. आम्ही नाही सोनं गहाण ठेवलं, सोनं कोणी गहाण ठेवलं बघा. आज SBI ला माहिती मागते, मी नाही मागत, ते माननीय सर्वोच्च न्यायालय मागते, देते का? तर माझा सिंपल एक प्रश्न, या सगळ्या यंत्रणा कोणी निर्माण केल्या? कमीत कमी ह्या देशामध्ये संविधान तरी होतं, अशी हुकुमशाही तरी नव्हती. आज संविधानाच धोक्यामध्ये. लोकांची भावना एकदम सत्य भावना आहे, तुम्हालाही माहिती आहे. जरा कोणी बोललं की लगेच नोटीस, आणि दुर्दैवाने ती नोटीस शाखेमध्ये ठरवली जाते RSSच्या. काल परवापर्यंत लोकांना ED काय आहे हा सामान्य माणसाला माहित नव्हतं. आणि दुसरा प्रश्न तुम्ही काय मला विचारला, बजेटमध्ये प्रश्न असा आहे की कॉन्स्टिट्यूशन मध्येच राईट आहे की जितकी संख्या आहे, आणि कॉन्स्टिट्यूशनल राईट मिळालेला आहे ST-SC ना, त्यामुळे त्याच्यामध्ये जेवढी संख्या आहे तेवढं बजेट मिळतं. बिलकुल मला हे मान्य आहे की काही दिवसांनंतर ते बजेट, ह्याच्याबद्दल आम्ही सातत्याने विधानसभेमध्ये प्रश्न केलेला आहे की कर्नाटकाने आणि आंध्र प्रदेशने जो कायदा केला आहे स्पेशल कंपोनंट ॲक्ट, त्यानुसार हा जो आहे त्या कायदा महाराष्ट्रामध्ये लागू व्हायला पाहिजे. कारण हा कायदा निर्माण झाला तर जेवढं बजेटमध्ये फंड येतं, बजेटमध्ये करावंच लागतं लोकसंख्येनुसार तुम्हाला बजेट, पण काय करतात नंतर मग रस्ता दोघांमध्ये कॉमन आहे, लोकांमध्ये गटर कॉमन आहे, पाण्याची लाईन कॉमन आहे, असं करून तो फंडाचं विभाजन केलं जातं, आणि शेवटी तो फंड खर्च होत नाही असं दाखवून तो इतर डिपार्टमेंटला हस्तांतरित केला जातो. आमचं म्हणणं आहे की समाजाचा फंड हा समाजाचा अधिकार आहे, त्यामुळे स्पेशल कंपोनंट ॲक्ट निर्माण करावा, आणि हा फंड दुसरीकडे न जाता, लॅप्स न होता तो पुढे कंटिन्यू करून तो फंड समाजासाठीच वापरता यावा, ही भूमिका आम्ही सातत्याने मांडलेली आहे. दलित वस्ती फंड असेल किंवा स्पेशल कंपोनंट फंड असेल, या दोन्ही फंडावरती समाजाचा अधिकार आहे. शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापरला गेला पाहिजे, ही आमची सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. कारण जसं तुम्हाला माहिती आहे की शिक्षण मिळालं की आम्ही असं म्हणतो की फक्त एक विद्यार्थी होत नाही, त्याचं कुटुंब पुढे जातं. बरोबर. आम्हाला बाबासाहेबांनी हेच शिकवलं की आम्हाला घर बांधून देऊ नका, आम्हाला शिकवा, आम्ही आमचं घर बांधून घेऊ. त्यामुळे मला असं वाटतं की बिलकुल, आता तुम्ही जर बघाल तर रमाई आवास योजना आहे, शहरामध्ये तिचा काय फायदा नाही, ग्रामीण भागामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा काही लोकांना पैसे मिळत नाहीत. मधल्या काळामध्ये तर मला आठवतं की मी जे पालकमंत्री होते आम्ही सातत्याने म्हणतो की बाबा पैसे द्या. त्यामुळे पैसा आहे तो पैसा खर्च झाला पाहिजे, आणि दुसरं म्हणणं आमचं आहे की तो समाजावर खर्च झाला पाहिजे. त्यामुळे आमची एकदम स्पष्ट भूमिका आहे, जो कायदा कर्नाटकाने आणि आंध्र प्रदेशने केला आहे तो कायदा महाराष्ट्रात लागू व्हावा, आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून हा पैसा समाजावर खर्च व्हावा. ताई, खूप चांगली मुलाखत ताईंनी दिलेली आहे. एक शेवटचा प्रश्न ताईला आहे की आपल्या भारत देशाची जी लोकसंख्या आहे त्याच्या जवळजवळ 50% असणारा जो आमचा महिला समाज आहे, आजही या महिलेला 50% आरक्षण नाही. दुसरी गोष्ट, आजही आमची महिला शिकून किती जरी मोठी झाली, आमदार झाली, खासदार झाली, राष्ट्रपती झाली. काल परवा एक फोटो पाहिला, बिलकुल मी पण बोलणार आहे की काल परवा असा मी फोटो पाहिला की आमचे आदरणीय पंतप्रधान त्या ठिकाणी राष्ट्रपती बसलेले आहेत आणि राष्ट्रपती उभे आहेत. तर हा जो काही महिलांना आज कितीही शिकून मोठ्या झाल्या तरी जो दुजाभाव मिळतोय तो मिळायला नाही पाहिजे. आणि आजच्या ह्या ज्या इलेक्शनच्या निमित्ताने किंवा आजच्या परिस्थितीच्या निमित्ताने एक जनतेला आपला संदेश द्यावा, हा एक शेवटचा प्रश्न आहे. नाही, महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा, महिलांनी आपलं कर्तृत्व आणि नेतृत्व त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे. आणि महाराष्ट्रात मोठी महिला म्हणजे काय म्हणतात, समाजसुधारकांची परंपरा आहे, राजकर्त्यांची परंपरा आहे, आणि मोठ्या प्रमाणामध्ये विविध नेत्यांची सुद्धा परंपरा आहे. म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघितलं जातं तेव्हा राजमाता जिजाऊंचा तो उल्लेख 100% होतो, की कारण जिजाऊ माता नसते तर शिवबांना जे बाळकडू आहे किंवा जे घडवण्याचं काम केलं ते झालं नसतं. आजही आपण बघतो की जसं मी सुरुवातीला सांगितलं की वर्षा गायकवाड या ठिकाणी बसले, त्याचं कारण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी जे बलिदान केले किंवा त्यांनी जो वसा सुरू ठेवला, त्याच्यामुळे आमच्यासारख्या असंख्य महिलांना शिक्षणाची पण दारं खुलली, आणि दारं खुलली त्याच्यामुळे आज आम्ही एवढी बोलण्याची हिंमत करू शकतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मी पुण्यश्लोक अहिल्याबाईंचं नाव घेते, रजिया सुलतानचं नाव घेते, की याहीसुद्धा राजकर्त्या होत्या, आणि सती जायला लोकांनी सांगितल्यानंतर सती न जाता मी राजकर्ती म्हणून काम करणार हे त्यावेळी सासऱ्यांनी सुद्धा निर्णय घेतला आणि त्यांनी सुद्धा निर्णय घेतला, आणि ती जी भूमिका त्यांनी त्यावेळेला मांडली मला वाटते ती खूप मोठी त्या काळामध्ये क्रांतिकारी असा निर्णय होता, आणि ते त्यांनी केला. रजिया सुलतानला पण ज्या वेळेला तिच्या वडिलांनी सांगितलं, कारण शेवटी भाऊ जर मुलगा जर बरोबर नसेल तर मुलगी सुशासन करू शकते, मुलगी लोकांचं त्या ठिकाणी काळजी घेऊ शकते, आणि म्हणून वडिलांनी घेतलेला निर्णय त्याला तिने सुरुवात केली, आणि ज्या निर्णय तिने घेतले
मी यासाठी या महिलांची नावं घेते की राजकर्त्या म्हणून त्या काळात त्या महिलांनी कामं केली. बरोबर. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ज्यांचे अनुयायी आहोत, भारताचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी ते त्यागमूर्ती म्हणून रमाईने काम केलं आणि ते म्हणूनच समाजासाठी आपला नवरा काम करतोय आणि त्यासाठी आपण त्याग केला पाहिजे, ही भावनाच खूप मोठी भावना आहे. त्यामुळे या महिलांनी त्यागाची भूमिका पण दिलेली आहे, ध्येयवादी होण्याची भूमिका पण दिलेली आहे, वेळप्रसंगी समाज सुधारक होण्याची सुद्धा भूमिका दिलेली आहे. ह्या आमच्या आदर्श आहेत. आणि नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं असेल तर काँग्रेसच्या बाबतीत मी सांगेन की इंदिरा गांधी या जीवनामध्ये, मी ज्या वेळा छोटे होते माझे वडील नेहमी मला सांगायचे की वर्षा तुझे केस कापले पाहिजेत का, आपल्याला इंदिरा गांधी व्हायचे. का तर इंदिरा गांधी म्हटलं की आमच्यासमोर एक धोरणात्मक महिला असायची जिला पोलादी स्त्री म्हटलं जायचं. म्हणजे एखाद्या पुरुषाला पोलादी म्हणणं ठीक आहे, पण एखाद्या स्त्रीला पोलादी म्हणणं म्हणजे गुंगी गुडियापासून ते पोलादी स्त्रीचा प्रवास सोपा नसेल. कारण मी पण आता 20 वर्ष आमदार आहे, मला माहिती आहे की आपण कुठून सुरुवात होते. आणि महिलांना तर सगळ्याच गोष्टीतून, कारण महिलांच्या बाबतीत बोलणं खूप सोपं असतं. एक तर त्यांच्या कॅरेक्टर बाबतीत बोलणं खूप सोपं असतं, जरा वावरताना त्यांना खूप वेळा विचार करावा लागतो. मला आठवते माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं जेव्हा मी राजकारणात आले त्यावेळेला की वर्षा तू तरुण वयात राजकारणात आलेली आहेस, एकतर एक मोठं नाव आपल्या सगळ्यांच्या मागे ते म्हणजे बाबासाहेबांचं नाव आहे. त्यामुळे वर्तनातून आणि बोलण्यातून सातत्याने लक्षात ठेव की आपण कुठेही असं वागता कामा नये ज्याच्यामुळे आपल्या नावाच्या मागे एक मोठं नाव आहे त्याला कुठेतरी काळिंबा लागला नाही पाहिजे. त्यामुळे महिलांना खूपच त्या ठिकाणी वागताना खूप विचार करून वागावं लागतं. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की प्रतिभाताई पाटील, कारण प्रतिभाताई पाटील 5 वेळेला आपल्या विधिमंडळाच्या सदस्य होत्या आणि त्या जेव्हा महामहिम राष्ट्रपती झाल्या आणि त्यांनी जेव्हा मला सत्कार केला तर मला खूप आनंद वाटला. कारण पार्लमेंटचा संसदपटू म्हणून मला विधानसभेचं त्यावेळी त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला. पण प्रतिभाताई पाटलांचं जे व्यक्तिमत्व होतं म्हणजे विरोधी पक्ष नेत्या असतील, खासदार असतील किंवा PCC म्हणून त्यांनी महाराष्ट्र प्रदेशचं काम केलेलं आहे. अशा महिलांची जेव्हा बघते किंवा आदरणीय सोनिया गांधींना बघितलं की त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष म्हणून किती काम केलं. तुम्ही जे 50% म्हणताय किंवा आम्ही जे 33% म्हणतोय, आम्ही तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आणलंच आहे. तर आम्ही तर महिला निवडून येतो आमदार म्हणून, खासदार म्हणून, त्यात आम्ही पुरुषांच्या विरुद्ध निवडून येतो. त्यामुळे आम्ही तिथे कुठंच म्हणत नाही की आम्ही महिलांचं लढाई आहे. आम्हाला जनतेचे पण आभार मानले पाहिजेत की जनता सुद्धा आम्हाला महिला म्हणून समजून निवडून देत नाही, त्या ह्या समजून देतात की कर्तबगार महिला आहे, निश्चितच आमचं नेतृत्व करू शकते, आमच्यासाठी भांडू शकते, आमच्यासाठी वेळ प्रसंगी लढू शकते आणि त्याच ठिकाणी ती स्वतःची एक प्रतिमा तयार करते. त्यामुळे माझ्या विरुद्ध जेव्हा पुरुष लढतात तेव्हा मला पुरुष पण निवडून देतात ना, असं नाही की महिला फक्त निवडून देतात. त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये महिला आलेल्या कष्टातून पुढे येतात. आणि आज अशी परिस्थिती असताना मला दुर्दैवाने दुसरीकडे सांगायला लागतं की भाजपाची मुळातच संस्कृती आहे ना ती मनुवादी आणि मनुस्मृतीवादी, ही त्यांची परंपरा आहे. काय त्याला दुमत असण्याचं कारण नाही. कारण RSSची विचारसरणी जर बघितली तर तुम्ही कधीच बघणार नाही की त्यांची अध्यक्ष महिला व्हायला, कधीच होणार नाही. किंवा त्यांची कधी SC OBC काय होईल. देशाचे प्राईम मिनिस्टर OBC होऊ शकतात पण RSSचे प्रमुख नाही होऊ शकत, ही त्यांची परंपरा आहे. आणि तुम्ही जर बघाल दुसरी गोष्ट की मी जेव्हा त्यांच्याकडे बघते त्यांची विचारसरणी त्यांच्या वागण्यातून दिसते. तुम्ही महामहिम राष्ट्रपतींचा उल्लेख केला, आपण आदिवासी महिलेला राष्ट्रपती केलं, आम्हाला अभिमान आहे, आम्ही महिला म्हणून त्यांचा नक्कीच सन्मान करतो मुर्मू द्रौपदीजींचा. आणि द्रौपदी मुर्मूजींची ज्या तऱ्हेने ज्या वेळापासून त्या झालेल्या आहेत राष्ट्रपती, म्हणजे खूप दुःख वाटतं मला हे बोलताना, कारण महिला म्हणून मी दुःख व्यक्त करते, खंत व्यक्त करते. आणि भाजपाने हे विचार केला पाहिजे ते जे पद आहे देशामधलं सर्वप्रथम पद आहे, सर्वोच्च पद आहे, सर्वप्रथम आणि सर्वोच्च पद आहे. पण काय दुर्दैवाने बघा आपल्या त्या संसद भवनाचं उद्घाटन होतं, नवीन संसद भवन बांधलं, एवढा मोठा इव्हेंट करता, तुम्ही त्यांना बोलवत नाही. एक फोटो मी याच्या आधी सुद्धा बघितला, मंदिरामध्ये दर्शनाला जाताना मुर्मूजी बाहेर उभ्या राहतात आणि नरेंद्र मोदी जाऊन आत्म्य मंदिरामध्ये दर्शन करतात. आणि तिसरा फोटो आता जो बघितला, जो लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्यासाठी त्या ठिकाणी ते लोक 2 जण गेले होते आणि तो पुरस्कार देत असताना मी बघितलं की ते दोघं बसले. लालकृष्ण अडवाणी साहेब वयोवृद्ध आहेत, ते चालू शकत नाही, ठीक आहे, पण माझं म्हणणं तिसरी खुर्ची तुम्ही का आणू शकला नाही. निश्चितच आणायला पाहिजे होतं. जेव्हा महिला पुरस्कार देते आणि महामहिम राष्ट्रपती, तुम्ही याचा अर्थ तुमची मानसिकता ही आहे की आदिवासी मागासवर्गीय लोकांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन, महिलांकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन हा RSSचा दृष्टिकोन आहे. नक्कीच तुम्ही देशाचे पंतप्रधान झालेला आहात पण विचारसरणीने देशाचे पंतप्रधान नाही झालेला आहात, विचारसरणीने तुम्ही RSSचेच आहात, हे तुमच्या वागण्यातून बोलण्यातून दिसते, जे दुर्दैव आहे देशाचं. कारण महिलांचा सन्मान करणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे, महिलांना पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांना मदत करणं ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आणि भाजपाचे तुम्ही बघा ना, मी तर मधल्या काळात भाषण पण केलं, आता तर आज मंत्री झाल्या त्या आदिती तटकर आहेत, त्या राष्ट्रवादी पार्टीच्या आल्या अजितदादाच्या. भाजपाने कोणत्या महिलेला मंत्री केलं मला सांगा या 5 वर्षाच्या काळात किंवा 4 वर्षाच्या काळात मंत्रिमंडळात किती महिलांना त्यांनी अध्यक्षपद दिली. आता ते अध्यक्षता ते आपण सुद्धा NCPचे आहेत, कोण, रुपाली चाकणकर,
भाजपाने सांगा किती महिलांना पुढं आणलं. म्हणजे दुर्दैवाने पंकजा मुंडेला काय त्रास द्यायला कमी केला तुम्ही सांगा मला. आता त्यांना तिकीट दिले, चांगली गोष्ट आहे, पण घरामध्येच आता लावलेत. ही जी भूमिका आहे ना, आता वर्षा गायकवाडला मंत्रीपद दिले 2दा काँग्रेस पार्टीने, नक्कीच यशोमतीला दिलं, 2 महिला आम्ही कॅबिनेट मंत्री होतो 11 लोकांच्या टीममध्ये. असं नाही म्हणते मी 50 लोकांच्या टीममध्ये, 11 लोक मंत्री होते, त्याच्यामध्ये 2 महिला होत्या मंत्री आणि ते दोन्ही पण कॅबिनेट. त्याच्यामध्ये मला शिक्षण खातं होतं. सांगायचं असं आहे की तुमची विचारसरणी, मी नेहमीच सांगते की महिला म्हटलं की आम्ही तर खूप भांडतो की आम्हाला हेच खातं नका. आम्ही महिला म्हटलं की आता पूर्वी कसं होतं, नर्स, टीचर हेच महिला, आता असं नाही राहिलंय. IAS पासून, एअरक्राफ्ट पासून, आता उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत उड्या मारणाऱ्या आहेत, एव्हरेस्ट चढणाऱ्या मुली झाल्यात आता. त्यामुळे मला असं वाटतं की महिलांची उंची वाढली तर आपल्या मानसिकतेची पण उंची वाढायला पाहिजे, थोडी मानसिकता वाढला. अशीच माझी त्यांना विनंती आहे देशाच्या प्राईम मिनिस्टरांना. आणि माझं जनतेला आव्हान आहे, भाजपाचा खरा चेहरा समजून घेतला पाहिजे जनतेने. एका तऱ्हेने काय आहे, मी आजच सकाळी एक व्हिडिओ बघत होते, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चाललेली आहे. एक मोठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी रोज फेक मेसेजेस तयार करतात, देशाच्या इतिहासाचं बदललेलं एक स्वरूप दाखवतात आणि एक असं दाखवायचा प्रयत्न करतात की एक माणूस किती त्या ठिकाणी असं आहे तसं आहे तसं आहे. पण तुम्ही खरं बघितलं पाहिजे की मूलभूत प्रश्नाबद्दल बोलतायत का ते 14ला काय म्हणून निवडून आले होते? महागाई, बेरोजगारी, 2 करोड युवकांना रोजगार देणार, महागाई कमी करणार. अहो तुमचा गॅस किती रुपयाला झाला? सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न महिला सुरक्षा कुठे? म्हणजे मला प्रश्न असा आहे की जे प्रश्न, काळा धन कुठे? जी नोटबंदी त्यांनी केली त्याच्यातून काय मिळालं? लोकांनी प्रश्न विचारायला पाहिजे. बघा शेवटी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या निर्णयावरती चर्चा व्हायला पाहिजे. आज दुर्दैवाने जातीवादावरती चर्चा होते, आज समाजामधला सलोखा बदलून चर्चा त्याच्याबद्दल होते, भांडणं लावून. ही कुठं तर थांबली पाहिजे ना. तुम्ही काय पॉलिसी सांगितल्या, तुम्ही काय गोष्टी आमच्या देशाला दिल्या ह्या सांगा. तुम्ही अग्निवीर आणला, आज काय परिस्थिती त्याची? म्हणजे मी तर काल एका बोलले की या विकसित आणि आत्मनिर्भर भारतामध्ये गरीब सर्वसामान्य माणसाला जागा आहे का मध्यमवर्गीय? मला एक प्रश्न आहे. 78% ते 80% श्रीमंती ही फक्त 1 ते 2% माणसांकडे गेली आणि बाकीचे गरीब होत चाललाय. आपल्याला पण कळते की येणाऱ्या काळामध्ये सगळे व्यवसाय उद्योग बंद होणार आणि 1-2 माणसं मोठी होणार. ही काय चाललंय? कॅपिटलिझम चाललंय हे सगळं. आणि आपण जर संविधान मांडणारी लोकशाही मंडळी जर बोलणार नसून तर कसं होणार? आज सगळ्या सरकारी यंत्रणा बंद करून प्रायव्हेट माणसाला देण्याचं काम चालले का? ह्याच्यावर प्रश्न नाही विचारायचे. त्यामुळे माझं जनतेला आव्हान आहे की ह्यावेळचं इलेक्शन हे लोकशाहीसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, लोकांसाठी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून मी सुरुवातीला बोललेलं वाक्य वापस बोलते की इलेक्शन म्हणजे भारतीय जनता पार्टी विरुद्ध कुठलं अलायन्स नाही आहे. इंडिया अलायन्स तर आम्ही लढतोच आहे, पण ह्यावेळेचं हे इलेक्शन भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारताचे लोक. कारण बाबासाहेबांनी संविधानामध्ये पहिलं वाक्य सांगितले, आम्ही भारताचे लोक. प्रिॲम्बल त्यांना स्वीकार्य का? प्रिॲम्बल म्हणजे संसदेमध्ये ज्यावेळी प्रिॲम्बल वाटलं, नवीन संसदेचं उद्घाटन केल्यानंतर 2 शब्द काय बदलले आणि एका ठिकाणी म्हणायचं संविधानाला हात लावला की माझं हे होईल, काय म्हणतात, आत्महत्या होईल, आणि दुसऱ्या ठिकाणी सातत्याने गळचेपी करायची आणि स्वतः बोलायचं नाही, इतरांना बोलायला, त्याच्यावर रिॲक्शन पण द्यायची नाही. सांगा ना, एक पत्रकार परिषद घेतली का? आज तुम्ही मला स्पष्ट प्रश्न विचारू शकता ना, समोर बसले तुमच्या, मी काही विचारले तुम्ही प्रश्न, मला माहिती नाही तुमचे प्रश्न काय होते, पण पत्रकार परिषद घ्यायची नाही, जनतेला सामोरी जायचं नाही, जनतेच्या प्रश्नाला उत्तर द्यायची नाही. मणिपूरची घटना झाली, त्याला 8-8, 2-2, 9-9 महिने उत्तर द्यायचं नाही. ही कसे नवीन परंपरा सुरू केली? कुठे लोकशाही आहे? आणि जिथे लोकशाही नाही आहे ती सरकार बदललं पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेऊन गेलं पाहिजे. एवढीच माझी सर्वांना विनंती आहे. आपल्या सगळ्यांचे आभार मानते, सगळ्यांना सप्रेम जय भीम. आणि सर्वांना त्या ठिकाणी मी एवढंच सांगेन, येणारा काळ आणि येणाऱ्या पिढीसाठी आपल्या सगळ्यांना ह्यावेळेचं मतदान करायचं. धन्यवाद. त्या होत्या वर्षाताई गायकवाड, त्या सावित्रीची लेख, जिजाऊची लेख आणि रमाईची लेख, ज्यांनी भारतीय नागरिकांना स्पष्टपणे संदेश दिलेला आहे की यावेळची लढाई कुठल्या एका पक्षाबरोबर नसून संविधान वाचवण्याची लढाई आहे, लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. आणि त्या बाबतीत भारतीय नागरिकांनी जागरूक असायला पाहिजे, हाच त्यांनी या मुलाखतीतून संदेश दिलेला आहे. नमो बुद्धाय, जय भीम. नमो बुद्धाय, जय भीम.